तो आमच्या गावातला जो राखणदार आहे त्याचे मला मला आधी किस्से माहीत नव्हते. माझ्या बाजूवाल्याने मला किस्से हे सांगितलेले. एक जर झालेला काय माहिती आहे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि त्यावरूनच तो एक राखणदाराची पण गोष्ट बोलणार होता. राखणदाराचं ना आमच्याकडे कसं आहे ना, आमचं घर जे आहे ना तिथे आमचं घर असं सेंटरला आहे. आमच्या घराच्या बाजूला 2 वाट आहेत. दोन्ही वाटा जे आहेत त्या देवाचे आहेत. आणि ना देवाची वाट जी आहे ना बाहेर अंगणातून बाहेर गेल्या गेल्याच एक आहे आमचं गावातलं देव, त्याची एक हे झाड आहे तिथे. तिथे आम्हाला रोज संध्याकाळचं दिवा लावावा लागतो. असं आहे आम्हाला, नाही तर आमच्या बाजूला कोणीतरी लावायचं. सो आमच्या गावातला जो राखणदार आहे त्याचे मला आधी किस्से माहीत नव्हते. माझ्या बाजूवाल्याने मला किस्से हे सांगितलेले. एक जर झालेला काय माहिती आहे, त्या लोकांनी आमच्या बाजूला कांबळे करून राहतात. तर त्यांनी मला ही किस्सा सांगितलेला. त्यांनी लाईट, मागच्या दरवाजाची जी लाईट होती ना ती बंद करायला ते विसरलेले होते. आणि ते लाईट बंद करण्यात त्यांनी जोरात ना अराऊंड 2:30-3 तो बोलला मला, ओंकार असेल, असं जोरदार आपण थाप मारतो असं जोरात धाडधाड धडधड करून हे केलेलं. सगळे घाबरले आणि उठले. मला कोण काय असेल, बघितलं तर कोण नाही. परत झोपले लाईट चालूच ठेवून थोडं. आणि परत मग ना जोरात बँग केलं कोणीतरी दरवाजावर. तेव्हा मग ना काकीला आणि काकांना कळलं. माझा तो होता ना बाजूला, त्याला एवढं आयडिया नाही आली, पण काकी आणि काकाला नंतर कळलं. मग त्यांनी लाईट बंद केली आणि तो एक इन्सिडेंट झाला. दुसरा काय इन्सिडेंट माहिती आहे, हा आत्ता मे महिन्यातला आहे. आमच्या गावात एकाचं लग्न होतं. तर काय आलं, तेच जे कांबळे आहेत ना त्यांचे हे आलेले, जावई आलेले. आणि त्या बहिणी ज्या आहेत ना, म्हणजे त्या आम्ही पण बहीणच बोललो, त्या सगळ्या त्या लग्नात होत्या मुलांबरोबर आणि हळदीला होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं की ओमकार तुला, मी त्याला विचारलं अरे हे असं असं, परत आत्ता गणपतीत मी विचारलेलं त्याला हे सगळं बोलणं की अरे तू हे मला सांगितलेलं आत्ता म्हणा परत काय झालं आहे काय. तेव्हा त्यांनी मला ही स्टोरी सांगितली की ओमकार आत्ता मे महिन्यातली ही गोष्ट 2025मधली की ते लग्नात सगळे फॅमिलीवाले होते. आणि हा जो जावई होता तो त्याच्या वाईफला आणि मुलांना आणायला खाली जस्ट उतरत होता. तर आमचं कसं आहे, इकडे आमचं घर, नंतर अजून एक घर आणि अजून एक घर. तर तो इकडून मधल्या घरातून तो खाली उतरत आमच्या अंगणात जस्ट आले. आणि त्यांना विदिन अ सेकंड, फक्त बोलला तो ओमकार, हार्डली 2 to 3 सेकंडसाठी लाईट गेली. पूर्ण शांत. DJ वाजत होता, सगळं वाजत होतं. लाईट गेली, पूर्ण टोटल शांत झालं, आवाज एकही नाही. आणि ना हातात मशाल घेऊन असं फटफट चालत व्हाईट ह्याच्यात कोणतरी असं जाताना त्यांना दिसलं. तिथल्या तिथे त्यांना आमच्या अंगणात ते आले आणि त्यांना दिसलं ना तसं त्यांना तिथल्या तिथे घाम फुटला, ताप आला आणि तसे ते वरती आले. आणि त्यांनी मग सांगितलं ताईला की असं असं मला दिसलं. विदिन अ सेकंड असं कोण पण जाईल तसं पटकन फास्टमध्ये नाही झालं, असं विदिन अ सेकंड असं गेलेलं. हां. आणि तसंच ना आमच्या इकडे आमचं घर आहे ना, आता जिथे तुला मी बोललो लग्न झालं त्याच्याच जस्ट आधी ना एक मुंज्याचं झाड आहे आमच्याकडे, मुंजा आहे. तर त्याला आम्ही म्हणजे मी लहानपणापासून आम्हाला आधी मला तर हे मुंज्याचं आम्हाला सांगितलेलं देव आहेत ते. सो आम्हाला आधी माहीत नव्हतं की असं असतं, देव नाही. आणि आता हे बघितल्यावरती मूवी बघितल्यावरती आणि आपल्याला कळून आलं की अच्छा मुंजा म्हणजे असंही असतं. आम्हाला लहानपणापासून सांगितलं देवच आहे. सो आम्ही तिथे खेळायचो, त्या मुंजेच्या झाडावर खेळायचो सगळे. संध्याकाळी रात्री पाया पडून यायचो, आम्हाला माहीत नव्हतं. नंतर जेव्हा मी अराऊंड 8मध्ये होतो काहीतरी ना, तेव्हा आमच्याकडे जो आता मी बोललो ज्याच्याकडे लग्न होतं त्याचा एक मोठा भाऊ होता प्रवीण करून. सो तो ना तेव्हा आमच्या म्हणजे गावात सगळ्यांकडे TV नसायचे. आमचे मागे जे पाटील राहतात ना त्यांच्याकडे TV होता. सो तो त्यांच्याकडून रात्रीचा TV बघून लेट यायचा 2 वेळा. आणि तो मुंजा जो होता ना तो तिथेच खाली ना विहीर आहे, तिथे आंघोळीला यायचा. आणि माझ्या बाबांचे काका आहेत, 3 काका होते. त्यातले 3 नंबरवाले काका होते, त्यांची हाईट पण अराऊंड 6'3" समथिंग असेल. सो हा TV बघून आलेला रात्री 1:30-2च्या सुमारेस. आणि तिथून तो मुंजा आंघोळ करून असा येत होता. काळोख होता, सावली त्याला दिसली. हा खाली जात होता. ह्याला वाटलं की आजोबाच आहेत ते.
त्यांनी हाक मारली, काय रे आबा करून दे रांग, काय रे आबा बरोबर आहे मग इतक्या रातचो खय, असं करून त्यांनी हाक मारली. त्यांनी फक्त केलं आणि निघाले बाजूला. आणि त्यांनी घरी येऊन मग त्याच्या आईला सांगितलं, अरे काय तो गावकऱ्यान गेलो, म्हणजे आम्हाला गावकर बोलतात, गावकऱ्यान गेलो आबा माका भेटलो, पण तो काय बोललो नाही इतक्या रातचो. तर तिला कळलं हा एवढा टाईमला आला म्हणजे त्याला तो दिसला. तर सकाळी त्या काकी आल्या आणि त्याने आजोबांना सांगितलं की जर तुला त्याने विचारलं तर तू त्याला सांग की मीच होतो आणि त्याला हेही सांग की रात्रीचं जाऊ नको. ते बोलले ठीक आहे. नंतर तो भेटला आणि त्याला सांगितलं आजोबाने. हा दुसऱ्यांदा 2-3 आठवड्यानंतर परत एक मूवी बघून की काहीतरी टी व्ही बघून येत होता रात्रीचा आणि परत त्याला दिसला. पण तेव्हा त्यांना त्या मुंजाने सांगितलं की घराकडे जा, रातचो फिरू नको. आणि त्याने येऊन ते घरी सांगितलं परत आईला, असं असं माका आबा बोललो. तर ती बोलली मग की मीच सांगितलेलं, पण तिला कळलं आबा म्हणजे आजोबा नव्हते करून. आणि 1.5-2 महिन्यानंतर तो असंच कुठेतरी गेलेला रात्रीचा आणि त्याला साप चावून मग त्याची डेथ झाली. हां, कोणता तरी साप चावला. मग त्याला नुसतं ते काय बोलतात एक वॉर्निंग देण्यात आली. वॉर्निंग्ज कसं आहे ना आमच्याकडे, वॉर्निंग बोल, प्रोटेक्शन बोल, त्याचा इंडिकेशन कसं आहे ना आमच्याकडे आहे. अजून एक किस्सा तुला सांगेन. गोष्ट आहे जी तू ऐकली पण असेल की देवाची वाट असते, त्याच्यात आपण त्या टाईमला जाऊ नये आणि तेव्हा घाण पण काय करू नये कधी देवाच्या वाटेवर. मी आत्ताही जातो, मला विचारावं लागतं, भले मी लहानाचा मोठा झालो आहे, मी जाऊन पण तरी मी गावातल्या मुलांबरोबर असतो ना तर मी विचारतो इथे वॉशरूमला जाऊ शकतो का, कारण घर आमचं लांब असतं. आम्ही गणपतीला गेलो तर आम्ही विचारतो की इकडेच करू शकतो का वॉशरूम असतं, कारण कोणती वाट कधी देवाची निघेल ना. आणि आमच्याकडे आहे तसं शिमगाव, तो एक देईपुडी करून जागा आहे पुढे गावातच, तिकडे लिटरली 7-8 देव एकसाथ उभे राहतात शिमग्याला आमच्याकडे. आता नाही पण आधी मी लहानपणापासून लिटरली बघितलेलं आहे. 7-8 देव अंगात येतात. देवा तू ऐकलं असशील आमच्या कोकणात असं देव अंगात येतात असं, तर ते मी बघितलेलं आहे आणि देताना मी लिटरली बघितलेलं आहे. तर तेव्हा पण कुठे काय आपण करतो ना ते जाम विचारून करावं लागतं गावात असेल तर, असं आहे. तर तसा एक इन्सिडेंट जसं तू आता बोलला ना वॉर्निंग, तशी वॉर्निंग आमच्या गावातल्या राखणदाराने दिलेली होती. एक आजी होत्या, तिला ऐकायची नाही, खूप किटकिटी होती आणि ती ना जी देवाची वाट होती ना तिथेच ती वॉशरूम करायची. देवाने तिला एकदा वॉर्निंग दिली, 2दा वॉर्निंग, तिसऱ्यांदा देवाने लिटरली तिला धरलं आणि तिला फेकून दिलं. ती या घरातल्याने तिच्या सकाळी बघितलं ही दिसतच नाही कुठे. लिटरली 2 दिवस तिला शोधलं. नंतर देव उभा केला आणि विचारलं देवाला की कुठे आहे ती. देवाने सांगितलं असं अशी गोष्ट होती. तिला सांगितलं 2 ते 3 वेळा, ही ऐकली नाही. बघा मागे कसं एक गोठा असतो, गोठ्यातच ना एक रूम असते ज्याच्यात ना गवत ठेवतात, तिकडे तुम्हाला भेटेल. देवाने सरळ सांगितलं तिकडे ती तुम्हाला भेटेल. आणि सगळ्यांनी सगळीकडे शोधलं, त्या रूममध्येही शोधलेलं, पण तेव्हा कोणाला दिसली नव्हती. देवाने सांगितल्यावर जेव्हा बघितलं ना तेव्हा ती दिसली तिथे, असं होतं. तर ते सगळे एक इन्सिडेंट्स असे झाले. तुला माहिती पडलं की जो मुंजा आहे तुमच्या कवितेचा इतिहास काय आहे, हिस्ट्री काय आहे? इतिहास मी असं विचारलं नव्हतं, बट बाबा बोललेले मला की त्याला असं देवच आम्ही पाया पडतो तिकडे. बाकी असं मी कधी विचारलं नाही त्यांना की काय आहे का त्याचं, की त्याचं पण काय असं. आता मला कळलं की तो मुंजा कशात आपण काउंट करत होते, पण आधी मला माहितीच नाही. आणि आम्ही लहानपणापासून अरे तिथे क्रिकेट खेळायचो. विचार कर, त्या मुंजाचं देव आहे ना, झाड आहे, ते मोठं झाड आहे. आत्ताही लोक तिथे बसतात, शांततेने बसतात, काही फील नाही होत की कोण आहे. आणि आता उलटं आपल्या डोक्यात येतं अरे असेल, पण तेव्हा असं काही नाही फील व्हायचं. आणि आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो, लपाछुपी खेळायचो, पकडापकडी खेळायचो त्या मुंजाच्या झाडाच्या आजूबाजूला, असं होतं. आणि अजूनही ते झाड मस्त मोठं असं आहे. आणि कसं आहे माहिती आहे, माझं घर इथे आणि इथे माझं घर आहे आणि इथे ते झाड आहे, म्हणजे आम्हाला लिटरली दिसतं पॅरल. असं आहे ते. हां.